एक मिनट. हॅलो गाईज, नमस्कार. आता आपण तिलारी संवर्धन राखीव या अभयारण्यामध्ये आपण जाणार आहोत. वास्तविक हा जो प्रदेश आहे हा जवळजवळ बघा आपण 73 हेक्टरचा भूप्रदेश आहे. याच्यामध्ये जवळजवळ शेकडो विविध प्रकारचे प्राणी आहेत. हत्ती आहे, मगर आहे आणि त्याच्यानंतर असे बरेचसे प्राणी आहेत. फुलपाखरांचे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या जाती ज्या आहेत या बघायला मिळतील. आणि या मागचं परंतु आता उन्हाळा जो आहे, उन्हाळ्यामुळे तितक्या प्राण्यांचा वावर तुम्हाला तितका बघणार नाही. पावसाळ्याच्या एरियामध्ये जर आपण आलो तर तुम्हाला पूर्ण जो एरिया आहे हराभरा दिसेल. तरीही उन्हाळा असून देखील या परिसरात सौंदर्य जे आहे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आणि तुम्ही या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहे ते म्हणजे तिलारी धरण आणि त्याचबरोबर सह्याद्रीच्या रांगांमध्ये जो परिसर जो आहे ते तिलारी धरण बांधलेलं आहे. आणि धरण जे आहे हे महाराष्ट्र आणि गोवा याच्या सीमेवर बांधलेले आहे. एका बाजूला कर्नाटक जिल्हा देखील आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मालवण म्हणजे सिंधुदुर्ग देखील आहे. अतिशय सुंदर असा प्रदेश आहे आणि या व्लॉगमध्ये तुम्ही आता नक्कीच बघणार आहे. चला तर मग जाऊया.
हा दक्षिणेला गोवा, हाच पॉईंट म्हणजे दक्षिणेला गोवा. त्याच्यानंतर टेकडी. परत उतरू शकतो. मालवणवरून निघालो. वाटेमध्ये नेरुरी या नदी जी आहे त्या नदीच्या ठिकाणी थांबलो आणि धामापूर नावाचं गाव होतं. तिथे माता भगवती देवीचं मंदिर होतं. तिथून दर्शनातून निघालो आणि सरळ जे आम्ही गाडीने जे निघालो ते पूर्णपणे दोडामार्ग या तालुक्यामध्ये. दोडामार्ग तालुका हा असा तालुका आहे की त्याच्या दक्षिणेला गोवा राज्याची हद्द सुरू होते. त्याच्यानंतर त्याच्या एका बाजूला आग्नेयेच्या ठिकाणी कर्नाटक राज्य हद्द सुरू होते. तर पूर्वेकडे कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे की जिथे चांदगड तालुक्याची हद्द सुरू होते. आणि सध्या आम्ही आहोत ते म्हणजे दोडामार्ग ठिकाणी आणि त्याच्या एका बाजूला आहे ते म्हणजे बघा मालवण. आता हा तालुका असा आहे, दोडामार्ग तालुका म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा सर्वात दक्षिणेकडचा शेवटचा पॉईंट आहे हा त्याचा अर्थ. आणि हा सध्या जो इथे मी उभा आहे हाच महाराष्ट्राचा शेवटचा पॉईंट आहे. आणि या शेवटच्या पॉईंटला एक ते धरण बांधलेलं आहे, दोडामार्ग धरण. त्याला तिलारी धरणात दुसरे नाव आहे. तिलारी धरण असं आहे की जे गोवा आणि महाराष्ट्र राज्य एक आंतरराज्यीय प्रकल्पाअंतर्गत बांधलेलं एक मोठं धरण आहे. आणि या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे बघा, 363 दशलक्ष क्युबिक मीटर एवढं प्रचंड मोठा पाण्याचा साठा जो आहे हा मिळतो. आणि या पाण्याच्या साठ्यावर याच्यामध्ये गोव्यातील तब्बल 3 तालुक्यांना याचं मुबलक पाणी मिळतं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे आणि मालवण वगैरे परिसर जो आहे याही भागाला भरपूर पाणी मिळतं. त्याचबरोबर चांदगडच्या काही गावांना देखील म्हणजे कोल्हापूरच्या जिल्ह्यातील काही गावांना देखील याचं पाणी मिळतं. त्यानंतर अजून एक याचं वैशिष्ट्य जर म्हणता येईल की हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. बरीचशी धरणं जी आहे ती त्या राज्यांतर्गत असतात, परंतु या राज्याचं जर आपण पाहिलं तर गोवा आणि महाराष्ट्र यांनी या धरण बांधलेलं आहे. आणि हे धरणाचा बराचसा खर्च जो आहे हा समसमान वाटून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर पाणी वगैरे आहे हे देखील समसमान वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला ते आजूबाजूचं तुम्हाला ते व्ह्यू वगैरे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला मिळेल. अतिशय सुंदर मनमोहक असं एक वातावरण आहे की हा एक स्पॉट जो आहे हा देखील बघण्यासारखा आहे. धन्यवाद.